गुड आफ्टरनून स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स मधली ए टेस्ट पाहिली. त्यानंतर आपण ए टेस्ट पाहिली आणि आता आपण एस ही टेस्ट पाहणार आहोत. ओके, टेस्ट काय? इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन and the angles between them are congruent, then the two triangles are similar. Okay? मग सपोज आपण दोन ट्रायंगल्स घेतले, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. ओके, आता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR मधले 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे साइड AB ला करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? PQ, आणि साइड AC ला करस्पॉन्डिंग साइड PR, आणि साइड BC ला करस्पॉन्डिंग साइड QR. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR. ओके, 1-to-1 करस्पॉन्डिंग काय? ABC करस्पॉन्डिंग टू PQR. ओके, हे आपण साइन 1-to-1 करस्पॉन्डन्स डिनोट करतो. आता यामध्ये साइड AB कॉन्ग्रंट टू साइड PQ म्हणजेच प्रोपोर्शन सेम आहे त्यांचं, आणि साइड BC सेम प्रोपोर्शन कशाचं आहे? QRचं. ओके, आता ह्या दोन साइड्सच्या मध्ये कोणता अँगल येतो? अँगल ABC. करस्पॉन्डिंग टू अँगल कोणता आहे? PQR. ओके, जे अँगल ABC आणि अँगल PQR हे काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. ओके, अँगल ABC कॉन्ग्रंट टू अँगल PQR. ओके, आणि ह्या दोन साइड्सच्या प्रपोर्शन म्हणजेच काय? AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. ओके, काहीतरी समथिंग आहे प्रपोर्शन असणार आहे. ओके, जे प्रपोर्शन काय सेम आहे, आणि ह्या दोन साइड्सच्या मध्ये जो अँगल फॉर्म होतोय ते एकमेकांना काय आहेत? कॉन्ग्रंट आहे. ज्यावेळेस अशी केस दोन ट्रायंगल मध्ये येते त्यावेळेस ते दोन ट्रायंगल SAS टेस्ट नुसार काय असतात? सिमिलर असतात. ओके, त्यावरून आपण काय लिहिणार? देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR बाय SAS टेस्ट. ओके, SAS टेस्ट म्हणजे काय? साइड अँगल साइड टेस्ट म्हणजे दोन साइड्सच्या मध्ये एक अँगल. ज्यावेळेस आपल्याला दोन ट्रायंगलचे 1-to-1 करस्पॉन्डिंग मध्ये कॉन्ग्रंट मिळतात त्यावेळेस आपण काय म्हणणार की हे दोन ट्रायंगल एकमेकांना काय आहेत? सिमिलर आहे. ओके, म्हणजे साइड AB प्रोपोर्शन टू साइड PQ आणि साइड BC अँड QRचं प्रोपोर्शन काय आहे? सेम आहे, आणि त्या दोन साइड मधले अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत त्यावेळेस SAS टेस्ट नुसार ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, सर्वांच्या लक्षात आली SAS टेस्ट? सर्वांनी वहीमध्ये SAS टेस्ट लिहून फिगर आणि एक्सप्लेन सुद्धा करायचे आहे. नेक्स्ट टेस्ट आपण पाहणार आहोत SSS टेस्ट म्हणजे साइड 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 टेस्ट. ओके, व्हेन 3 sides of triangle are in proportion to corresponding 3 sides of another triangle, then the two triangles are similar. ओके, तर आपण कन्सिडर केले दोन ट्रायंगल, ट्रायंगल LMN and ट्रायंगल XYZ. ओके, त्यामध्ये आपल्याला टेस्ट काय सांगते की व्हेन 3 sides ऑफ ट्रायंगल म्हणजे
एका ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये असतील दुसऱ्या ट्रायंगलच्या, त्यावेळेस SSS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल एकमेकांना काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. ओके, म्हणजे इन ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल XYZ. ओके, या दोन ट्रायंगल मध्ये इफ LM, आता यांचं 1:1 करस्पॉन्डिंग काय असणार आहे, LMN करस्पॉन्डिंग टू XYZ. ओके, मग आपल्याला प्रोपोर्शन कसं मिळणार आहे साइड्सचं, LM करस्पॉन्डिंग टू XY इज इक्वल टू MN करस्पॉन्डिंग टू YZ इज इक्वल टू LN करस्पॉन्डिंग टू XZ. हे तिन्ही साइड्सचे प्रोपोर्शन जर सेम आलं तर आपण SSS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असे म्हणू शकतो. देन ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल XYZ. कोणत्या टेस्ट नुसार, SSS टेस्ट, साइड साइड साइड. ओके, म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलच्या तिन्ही साइड करस्पॉन्डिंग साइड्सचे प्रपोर्शन सेम येते, त्यावेळेस SSS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहे. ओके, आली सर्वांच्या लक्षात SSS टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABC. त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्सिव्हिटी. ओके, म्हणजे ट्रायंगल ABC म्हणजे स्वतः एक ट्रायंगल स्वतःलाच काय असतो, सिमिलर असतो, त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्सिव्हिटी ही प्रॉपर्टी. ओके, म्हणजे एक ट्रायंगल हा स्वतःलाच काय असतो, सिमिलर असतो. ओके, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणणार रिफ्लेक्सिव्हिटी. सेकंड, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ. ओके, म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ, देन ट्रायंगल XYZ सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके, सर्वांनी नीट लक्ष देऊन पहा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ, देन त्यावेळी काय असतो, ट्रायंगल XYZ सिमिलर टू काय असतो, ट्रायंगल ABC. या प्रॉपर्टीला म्हटलं जातं सिमेट्री. ओके, म्हणजे सपोज आपण ट्रायंगल ABC ला फर्स्ट ट्रायंगल म्हटलं, XYZ ला सेकंड ट्रायंगल म्हटलं, म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट ट्रायंगल हा सेकंड ट्रायंगलला सिमिलर असेल, त्यावेळेस सेकंड ट्रायंगल सुद्धा हा फर्स्ट ट्रायंगलला काय असतो, सिमिलर असतो. ओके, म्हणजे ABC सिमिलर टू XYZ असेल त्यावेळेस XYZ सिमिलर टू काय असतो, ABC. ह्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, सिमेट्री. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ. ओके, and triangle XYZ similar to triangle PQR. Okay, triangle ABC similar to triangle XYZ and triangle XYZ similar to triangle PQR. Then triangle ABC similar to triangle PQR. ओके, ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीला नाव आहे ट्रान्झिटिव्हिटी. ओके, आता बघा प्रॉपर्टी काय, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ, म्हणजे सपोज हा फर्स्ट ट्रायंगल आहे तो सिमिलर आहे सेकंड ट्रायंगलला. ओके, देन ट्रायंगल XYZ हा सेकंड ट्रायंगल आहे
इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, त्याला आपण थर्ड ट्रायंगल म्हटलं. ओके, म्हणजे बघा, फर्स्ट ट्रायंगल सिमिलर टू सेकंड ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल सिमिलर टू थर्ड ट्रायंगल, देन फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू थर्ड ट्रायंगल. ओके, आले लक्षात? म्हणजे एक सिमिलर दुसऱ्याला, दुसरा सिमिलर तिसऱ्याला, त्यावेळेस पहिला सुद्धा सिमिलर कशाला असणार आहे? तिसऱ्या ट्रायंगलला असणार. त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? ट्रान्झिटिव्हिटी. ओके, या 3 प्रॉपर्टी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरायच्या आहेत. सर्वांनी तिन्ही प्रॉपर्टी वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत आणि आधीच्या 2 टेस्ट विथ फिगर नोट डाऊन करून मला पाठवायच्या आहेत. थँक्यू.